अशी माझी माय व जिच्या पावन स्पर्शाने मी धन्य झाले अशी जन्मभूमी भारत माता यांना प्रथमतः वंदन करते आणि त्याचबरोबर इथे उपस्थित सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देते व विषय मांडते जगाचा पोशिंदा शेतकरी बाप. एकदा 5वीच्या वर्गात मराठी विषयाचे शिक्षक इंग्रजी भालेरावांचे बाप नावाची कविता शिकवत होते. शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. लेतो अंगामध्ये चिंध्या खातो मीराची भाकर माझा शेतकरी बाप उभ्या जगाचा जाखर. कविता शिकवून संपते आणि कविता शिकवून संपल्यानंतर गुरुजी मुलांना विचारतात, सांगा मुलांना कुणाचे काही प्रश्न कुणाच्या काही शंका. कधीही हात वर न करणारा सतत एका कोपऱ्यात बसून राहणाऱ्या एका सर्वसाधारण शेतकऱ्याचा मुलगा उठून उभा राहिला आणि म्हणाला, गुरुजी तुम्ही शिकवलेली कविता मला समजली. तुमच्या कवितेतील बाप शेतकरी आणि माझ्या जगण्यातील वास्तव्यातील बाप सुद्धा शेतकरी दोन्ही तितकंच दिसायला लागले गुरुजी. पण मला एक सांगा गुरुजी, तुमच्या कवितेतील बाप रात्रंदिवस कष्ट करतो आणि माझ्या जगण्यातील वास्तव्यातील बाप सुद्धा रात्रंदिवस कष्ट करतो. मग तुमच्या कवितेतील बापाची कथा आणि माझ्या वास्तव्यातील बापाची व्यथा कधी बदलणार की ती तशीच राहणार. यावर गुरुजी निरुत्तर झाले. प्रश्न अनुत्तरित राहिला आणि हा अनुत्तरित प्रश्न घेऊन मी आधी उठले. पाऊस येईल की नाही माहित नसतं नाही, तो हजारो रुपये मासिक घालतो. खरं तर तो मातीसोबत जुगारच खेळत असतो. लोक जगण्यासाठी जुगार खेळतात आणि हा शेतकरी राजा जग जगवण्यासाठी जुगार खेळत असतो आणि या जग जगवण्याच्या जुगारीमध्ये तो नेहमीच ठरतो. म्हणूनच मातीतून कोंब फुटला आणि पीक मोठं झालं याला डौलदार पीक म्हणतात. मातीतून कोंब फुटला आणि पीक मोठं झालं याला डौलदार पीक म्हणतात. आणि रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या शेतकरी बापाला उभ्या जगाचा पोशिंदा म्हणतात. आणि रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या शेतकरी बापाला उभ्या जगाचा पोशिंदा म्हणतात. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदासाठीचे राजकीय नाट्य तास ब्रेकिंग न्यूजवर दाखवणारे इलेक्ट्रॉनिक्स मीडियानो जरा फिरवा की तुमचे कॅमेरे ऊसाच्या 5 फीट हाड घोटणाऱ्या थंडीत ऊस तोडणाऱ्या शेतकऱ्यांकडे. दाखवा या जगाला या जगाच्या पोशिंद्याचं शोषण आणि काळ्या बाजारात विकलं जाणारं आमचं राशन. शेतकऱ्याचं जगणं दाखवा, रात्रंदिवस राबणं दाखवा, लोकशाहीचं मरण दाखवा, शेतकऱ्याचं सरण दाखवा आणि दाखवा शेतकऱ्याच्या सोन्यासारख्या पिकाला दिलेलं मातीमोल भाव. आणि मग हातात माईक घेऊन आपला भारत देशात कृषीप्रधान देश आहे असं पुन्हा एकदा म्हणून दाखवा. आता जाताना एवढंच म्हणे, संपूर्ण जगाला पोचण्याचं सामर्थ्य आहे त्याच्याकडे. संपूर्ण जगाला पोचण्याचं सामर्थ्य आहे त्याच्याकडे आणि